आपल्या कारचा इन्शुरन्स जर आपण काढला नसेल किंवा बाईकचा इन्शुरन्स काढला नसेल किंवा तो रिन्यू केला नसेल आणि आपण गाडी चालवताना आपल्याला ट्रॅफिक पोलिसांनी पकडलं, तर ट्रॅफिक पोलीस आपल्याला फाईन मारतात. मग कायद्यातच ते आहे की जर आपण आपल्या गाडीला जर इन्शुरन्स नसेल तर पोलीस आपल्याला फाईन मारू शकते. परंतु तुम्ही असा एकदा विचार केला आहे का की जेव्हा आपण एखादा क्लेम घेऊन इन्शुरन्स कंपन्यांकडे जातो, समजा आपल्या गाडीचं ॲक्सिडेंट झालं, चोरी झाली, काही झालं, तेव्हा ते सहजासहजी आपल्याला आपला क्लेम देत नाहीत. इन्व्हेस्टिगेशन करणार, एक फार मोठी प्रोसेस आहे. बऱ्याच वेळा ते क्लेम आपला सेटल देखील करत नाहीत. त्यांची वेगवेगळी कारणं असतात त्यासाठी. आणि तेव्हा आपण जर ट्रॅफिक पोलिसांकडे गेलो किंवा पोलीस स्टेशनला गेलो तर ते सांगतात सिव्हिल मॅटर आहे, तुम्ही कोर्टात जा. माझा असा प्रश्न आहे, आम्ही गाडीचा आमचा इन्शुरन्स काढला नाही किंवा इन्शुरन्स रिन्यू केलं नाही तर तुम्ही आम्हाला फाईन मारता. मग जेव्हा आम्ही भरलेल्या पैशाने जेव्हा या इन्शुरन्स कंपन्या प्रॉफिट अर्न करतात आणि आमचे क्लेम सेटल करत नाही, तेव्हा ट्रॅफिक पोलीस हे त्यांना फाईन का नाही मारू शकत? मारायला हवं ना. तर तुम्ही देखील माझ्या मताशी सहमत असाल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.